मॅडम. ऍक्च्युली डायरेक्ट तुम्ही इथे शिकवणारे सगळे शिक्षक स्टेजवर होतेच बसून सगळेच्या सगळे, आणि कार्यक्रम सुरू असताना वगैरे कार्यक्रम हा वेळ संपला पाहिजे, कारण पिरियड सुद्धा तिकडे लागलेले आहेत, गेट स्टँडर्डचे पिरियड आहेत. हा कार्यक्रम सुद्धा इथला व्हायला पाहिजे आपल्या वेळेत, आणि म्हणून तशा पद्धतीचं कार्यक्रमाचं नियोजन सुद्धा करण्यात आलेलं होतं. पण तरी सुद्धा 10th स्टँडर्डला माझे बॉईज आहेत, माझ्या गर्ल्स आहेत या ठिकाणी वगैरे, आणि शेवटचा दिवस आहे. याच्यानंतर आम्हाला कदाचित तुम्हाला मार्गदर्शन करायला मिळणारही नाही, काहीच नाही, उपदेश करायला मिळणार नाही, काही टिप्स द्यायच्या असल्या द्यायला चान्सही नसेल आम्हाला. स्टेजवरच्या बहुतेक लोकांना तशी इच्छाही होती, दोन शब्द आपल्याला विद्यार्थ्यांना थोडं हितगुज करता यावं, बोलता यावं, काही सजेशन देता यावं, काय तर शेवटचा टाईप आहे. परंतु वेळेच्या अभावी, वेळेच्या कमी वेळ असल्या कारणामुळे साधारणतः काही प्रिन्सिपल लोकांचं, ठराविक लोकांचं भाषण घेऊन वगैरे साधारण दुसऱ्या सुद्धा ॲक्टिव्हिटी या ठिकाणी कंप्लीट करायचं होतं. पण तरी सुद्धा कसं एक शिक्षक या नात्यानं किंवा एक सिनियर शिक्षक म्हणता येईल, वयानं का होईना साधारणतः तरी सेवेला मला अगदी या ठिकाणी फक्त काय 5-6 महिने झाले असेल, पण तरी सुद्धा इच्छा असते कधी कधी आपल्या विद्यार्थ्यांसोबत शेवटून तरी बोलता यावं, कारण विद्यार्थी आपले जाणार आहे. वास्तविकता मॅडम, वस्तुस्थिती ही आहे, रियालिटी ही आहे की मी या ठिकाणी अगदी काय 6 महिने झाले असेल आम्ही शिकवायला वगैरे, इंग्रजी शिकवतो या विद्यार्थ्यांना. शांत राहा सगळे, फक्त कारण प्रेम आहे माझं तुम्हा लोकांवर, एक शिक्षक म्हणून, एक इंग्रजीचा शिक्षक म्हणून वगैरे. हक्क सुद्धा आहे माझा तुम्हा लोकांबरोबर बोलण्याचा वगैरे, दाखवण्याचा, मारण्याचा. म्हणून थोडंसं शेवटून तरी ऐकून घ्या. आता पण तुम्हाला तुम्ही सहन करत आले, आता सुद्धा 10 मिनिटं सहन करा थोडं. तर या अगदी 4-5 महिन्यामध्ये मॅडम या विद्यार्थ्यांसोबत माझं एवढं अटॅचमेंट वाढलं एक शिक्षक म्हणून. खास करून इम्रान सरांनी मला तो बॉईजचा क्लास दिला 10th स्टँडर्ड. तर म्हटलं सर मी नवीन आहो, माझ्याकडे एखादा चांगला क्लास, शांत क्लास वगैरे देऊन दे. तर नाही सर, तो क्लास तुम्हालाच घ्यावा लागेल. मुलींच्या क्लासमध्ये ज्यावेळी जातो मी, साधारणतः मुलींच्या क्लासमध्ये गेलेलं असताना, शिकवत असताना आनंद हा वेगळा असतो की जो शब्दामध्ये सांगतात नाही, एवढा रिस्पॉन्स असतो, एवढंच नाही तर बरोबरीच्या मुली ज्यावेळेस काही मुली आपल्या सोबत उभे असतात मॅडम, तर बिलकुल आपल्या दोन्ही मुलीच्या आपल्या लेवलला हाईट असते बिलकुल. एवढंच नाही तर इंटेलेक्च्युअल हाईट सुद्धा चांगली जबरदस्त नाही मुलींची. एखाद्या मुलीला कधी मी रागावलंय आतापर्यंत, कधी बोललोय आतापर्यंत वगैरे, किंवा एखाद्या मुलीला साधारणतः एकदा तरी असं म्हणलं की आता नखरे जास्त, याच्यापेक्षा जर नखरे तर कानाखाली बसून मी मुलगी आहे म्हणून विसरून जाईल, त्या मुली बिलकुल खाली पाहतात मॅडम, अशा वर बिलकुल नजर. किंवा एखाद्या विद्यार्थ्यांना साधारणतः एखाद्या माझ्याकडे किंवा आतापर्यंत आक्रमक पद्धतीने पाहिलं असेल, रागानं पाहिलं असेल बिलकुल. वस्तुस्थिती आहे मुलीच्या संदर्भात. पण मग मी मुलींची जर या ठिकाणी रियालिटी सांगतोय, वस्तुस्थिती बोलतोय, सांगतोय, याचा अर्थ मुले काही त्या मुलींच्या तुलनेत इन्फिरियर आहे असं कधीच होणार नाही. एका शिक्षकासमोर विद्यार्थी हा 0% असो किंवा विद्यार्थी हा हाय लेवलचा असो, दोन्ही प्रकारचे विद्यार्थी त्या शिक्षकासमोर हे सारखेच असायला पाहिजे. तो जर शिक्षक साधारणतः फक्त काय त्या टॅलेंटेड विद्यार्थ्यांकडे जर लक्ष देत असेल, तर 0% विद्यार्थ्यांकडे दुर्लक्ष करत असेल, तर त्याच्यापेक्षा त्याच्या जीवनात मोठा क्राईम, मोठा अपराध हा कोणता असतो. एवढी प्रचंड पद्धतीची पार्श्वती हा शिक्षक करणारच नाही, करायलाही नाही. माझ्या मुली चांगल्या आहेत, बिलकुल टॅलेंटेड आहेत, प्रामाणिक आहेत, नम्र आहेत, त्याच्यामध्ये शंकाच नाही, मान्य आहे मला या सगळ्या गोष्टी. पण माझे मुलं सुद्धा तेवढेच रिस्पेक्ट, सन्मान पात्र मुले आहेत. आता ते चालले आहे माझ्यापासून दूर म्हणून मी प्रशंसा करतोय असं नाही. हे मुले चालले आहे आणि समारंभ आहे, हा निरोप समारंभ आहे, मी त्यांना निरोप देतो आहे म्हणून त्यांना थोडंसं मी चढवून ठेवतो आहे, त्यांना खुश करून पाठवतो आहे. तसं नाही, मान्य आहे मला इंटेलेक्च्युअल जी हाईट आहे, बौद्धिक लेवल जी आहे, बौद्धिक लेवल या मुलींच्या क्लासपेक्षा काही प्रमाणात कमी असेल,
पण 100% मुलांची कमी नाही, त्याच्यापैकी काही काही मुलं या लेवलमध्ये बसणार आहे. पण तरी सुद्धा रियालिटी वस्तुस्थिती सांगायची जर असेल तर या बॉईजला मॅडम मी कधी कधी शिकवत असताना एवढं टफ बॉईज आहे काही काही. मी सुद्धा एक विद्यार्थी होतो त्या काळामध्ये, मी सुद्धा थोडा नॉटी होतो, थोडासा ट्रबलसम होतोच मी. सगळे ते आपापल्या पद्धतीने असतात, ते सुद्धा ट्रबलसम होते, प्रचंड प्रमाणात ट्रबलसम होते. पण शिक्षकांचं कर्तव्य काय त्या ठिकाणी, असा क्लास असेल तर त्यांना हँडल करा, त्यांना शिकवा, त्यांना कंट्रोल करा, त्यांना मार्गदर्शन करा. शिक्षकाला तर करावं लागणार आहे ना, ते तर त्यांच्या पद्धतीने असतीलच. या माझ्या बॉईजला मी त्या 4-5 महिन्याच्या पिरियडमध्ये एवढं मारलेलं आहे, पण माझ्याकडे त्याच्या विरुद्ध शस्त्रच नव्हतं ना, काही वेपनच नव्हतं त्यांच्या विरोधात वापरण्यासाठी वगैरे. कंट्रोल तर मला करावंच लागलं, एक क्लास टीचर हवी साधारणतः वगैरे. त्या विद्यार्थ्यांना एवढे पनिशमेंट दिले आहे कधी कधी वगैरे, हाताने जमत नाही, कधी कधी माझ्या घड्याळ तुटत नाही, घड्याळ तुटे. मग आता कसं करायचं, तर डस्टरनं एवढं मारलेलं त्या विद्यार्थ्यांना मी. पण मॅडम मग एवढं मारल्यानंतर त्याच्यापैकी एखादा तरी असं विद्यार्थी असेल की मॅडम की एखादं असं रागानं पाहणं किंवा एखादा दुश्मनीच्या नजरेनं पाहणं माझ्याकडे आतापर्यंत माझ्याकडेच नाही, तर एका कुठल्या शिक्षकाकडे त्यांनी तशा नजरेनं पाहणं नाही, कधीच पाहणं नाही. शिक्षकाने दिलेली पनिशमेंट त्यांनी देवानं दिलेला एक प्रकारचा प्रसाद म्हणून स्वीकारलेला आहे मॅडम. हा गुण किती मोठा आहे, हा किती मोठा प्रचंड गुण आहे त्याच्यामध्ये. तर हा गुण सुद्धा बिलकुल या गुणाची चर्चा व्हायलाच पाहिजे, त्याची प्रशंसा व्हायलाच पाहिजे. म्हणजे विद्यार्थ्यांमध्ये जर साधारणतः बौद्धिक लेवल जर नसेल तर त्याच्यामध्ये असे सुद्धा काही प्रामाणिक गुण असतात बिलकुल, की ते प्रामाणिक गुण शिक्षकांनी गरजेनुसार ज्यावेळेस साधारणतः नजारा असतो किंवा ज्यावेळेस माहोल असतो त्यावेळेस बोलायलाच पाहिजे. म्हणून मी बोलतोय, काय तर ते माझ्यापासून आता चाललंय. मी भाऊक सुद्धा होतो असे विद्यार्थी ज्यावेळी माझ्याकडून जातात ना, तर खरोखर भाऊक सुद्धा होतो, मी भावनिक सुद्धा म्हणून आहोत. माझं प्रेम खरोखर एक शिक्षक या नात्याला म्हणून करते. म्हणूनच मॅडम जोड मग मी माझ्या मनामधली खंत व्यक्त केली की मला मॅडम म्हटलं माझ्या मनातही काही संकल्पना होत्या, काही माझ्या विद्यार्थ्यांना बोलायचं होतं, काही टीप द्यायचं होतं मला. मला चान्सच नाही भेटला या ठिकाणी करत. मला काय अशी खंत, असं दुःख मनातलं कुठं व्यक्त करायचं. सगळे आपलेच लोक आहेत, खुल्या पद्धतीने म्हणू शकतो आपल्या लोकांमध्ये मी साधारणतः मॅडम मला असं असं वाटलं मला तर वगैरे. मॅडमने अचानक माझ्या भावना जाणून घेतल्या आणि एवढा म्हणजे मॅडमला थांबवण्याचा प्रयत्न केला. मॅडम आता वेळ गेली नाही म्हणलं, पण मॅडम काही थांबल्या नाही त्या ठिकाणी वगैरे. खूप आनंद झाला, तुम्ही जाणार आहे, संघर्ष राहील समोरच्या पेक्षा. 10th स्टँडर्डला तुम्ही विद्यार्थी आहे, 10th स्टँडर्डचा अभ्यास करणं एवढा प्रचंड टफ नाही, एवढा काही जबरदस्त कठीण नाही आहे ते. तुम्ही जर साधारणतः जीवनामध्ये वाटचाल करत असता, जीवनामध्ये जर काही भविष्यामध्ये अडचण येत असेल, काही प्रॉब्लेम येत असेल, तर त्या अडचणीवर आणि प्रॉब्लेमवर मात करण्याची क्षमता ही तुमच्यामध्ये 100% आहे हे आम्हाला माहिती आहे. आणि ती क्षमता जनरेट करण्याची जबाबदारी कोणी घेतली होती, इथे जे सगळे शिक्षक आहेत त्यांनी घेतली होती. आणि ती क्षमता तुमच्यामध्ये जनरेट केली आहे, उपलब्ध केली आहे. आणि त्याच्या आधारावर 100% तुम्ही भविष्यामध्ये येणाऱ्या अडचणीवर तुम्ही मात कराल, याच्यात थोडी मला बिलकुल तीळ मात्र शंका नाही. बिलकुल संघर्ष असायलाच पाहिजे. कधी जीवनामध्ये एक गोष्ट लक्षात ठेवा, कोणी छोटा असेल तर त्याला कधी कमी लेखायचं नाही बेटा. लहान जरी असेल तर त्याचा सन्मान करा, त्याचा आदर करा. असं काही नाही, काही काही विद्यार्थी सुद्धा क्लासमध्ये असे असतात की त्या विद्यार्थ्यांच्या वागणुकीबद्दल सुद्धा सन्मान हा शिक्षकांच्या मनात तयार होतो. हे सुद्धा वस्तुस्थिती आहे. किंवा शिक्षकाप्रती सन्मान झाला पाहिजे, आदर झाला पाहिजे, रिस्पेक्ट झाला पाहिजे असं नाही. काही काही विद्यार्थ्यांची वागणूक अशी असते की 100% बिलकुल तो गेल्यानंतर किंवा ती विद्यार्थिनी गेल्यानंतर सुद्धा तिचं स्मरण अशा ठिकाणी होते. म्हणून जीवनामध्ये कुठले तरी असे चांगले कामं करायचे की जेणेकरून हम लोग जाने के बाद में भी वी विल बी रिमेंबर. संघर्षात असायलाच पाहिजे आणि संघर्षात मात करण्याची बिलकुल तयारी आपली असायलाच पाहिजे. विजय प्राप्त करत असताना, यश प्राप्त करत असताना ऍक्च्युअल मध्ये जर तुम्हाला जीवनामध्ये काही बनायचं असेल ना, तर 100% डिसिजन तुमचा असा असायला पाहिजे की मला ते करायचं आहे तर आताच करायचं आहे. तुम्ही जर म्हणसाल की आताची वेळ नाही, मी उद्या करतो, उद्या नाही तुम्ही परवा करतो, अशा पद्धतीचा निर्णय जर तुम्ही घेत असाल तर जे टार्गेट तुमचं आहे,
जर तुम्ही साधारणतः प्रामाणिक पद्धतीनं कॉन्सन्ट्रेशन जर साधारणतः त्याच्या मागे लागत असाल तर टार्गेट विल डेफिनेटली बिकम व्हेरी इझी फॉर यू. यू कॅन इझिली अचीव द टार्गेट. पण तुम्ही जर डिले करत असाल साधारणतः की नाही हे प्रॉब्लेम मध्ये आहे, थोडंसं मला जमत नाही, हे डिफिकल्ट आहे, हे असं आहे, हे तसं आहे, तुम्ही निगेटिव्हली जर विचार करत असाल आणि त्याच्यापासून जर तुम्ही दूर जाण्याचा प्रयत्न करत असाल तर तेवढं टार्गेट हे तुमच्यासाठी चॅलेंजिंग बनते. हे लक्षात ठेवा. कुठलाही अभ्यासक्रम हे आपल्यासाठीच बनलेला आहे, फक्त आपला संघर्ष आवश्यक आहे त्यासाठी. ती संघर्ष करण्याची क्षमता आपल्यामध्ये असायलाच पाहिजे. तुमच्यामध्ये आहे, नसेल तर डेव्हलप करा तुम्ही, जनरेट करा तुम्ही. कारण लाईफ कसं आहे, जीवन घडवायचं आहे. इम्रान सरने काय जबरदस्त पद्धतीने बोलले. इम्रान सर वस्तुस्थिती कधी कधी सांगतात तर बेबी मॅडम चांगल्या पद्धतीने आपलंसं करून तुम्हाला बिलकुल काही घरातल्या व्यक्तीप्रमाणे स्वतःच्या मुलांप्रमाणे काही गाईडलाईन दिली आहे. त्या गाईडलाईन जे आहे, जे मार्गदर्शन जे केलं आहे त्यांनी, जे मेसेज तुम्हाला जो दिलेला आहे भविष्यामध्ये त्या मेसेजला फॉलो करा, तुमच्या कृतीमध्ये उतरवा. कृतीमध्ये उतरून तशा पद्धतीने जीवनात तुम्ही वाटचाल करा. निश्चितपणे यश हे तुमचं असेल. अशा ठिकाणी एवढं अभ्यास करत चला. पुढचा प्रवास याच्यापेक्षा कठीण असेल. त्याच्यातून वाटचाल करत असताना साधारणतः चॅलेंज असतील, चॅलेंज स्वीकारण्याची क्षमता राहू द्या. फेस करा. डिफिकल्ट सिच्युएशनवर मात करण्याचा प्रयत्न करा. अशाच पद्धतीचा साधारणतः माझा आशीर्वाद असेल तुमच्यासोबत. सगळ्या शिक्षकांचा त्या ठिकाणी आशीर्वाद असेल तुमच्यासोबत वगैरे. आणि पुढच्या भविष्यासाठी तुम्हाला बेस्ट ऑफ लक देतो आणि इथे थांबतो.